नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गुजरात स्टेट फर्टिलायझर्सबद्दल. तर मित्रांनो, गुजरात स्टेट फर्टिलायझर्स कमिशन्स न्यू सल्फ्युरिक ॲसिड प्लांट इन फर्टिलिझेरनगर, वडोदरा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड या कंपनीने आपली केमिकल प्रोडक्शन कॅपेबिलिटीज मजबूत करण्यासाठी वडोदरामध्ये या लोकेशनवर आपले न्यू सल्फ्युरिक ॲसिड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कमिशन करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, या न्यूली कमिशन प्लांटची इन्स्टॉल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे 600 मेट्रिक टन्स पर डे सल्फ्युरिक ॲसिडची. या न्यूली कमिशन प्लांटची कॅपॅसिटी आहे. आणि याच अपडेटमुळे गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1000 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे अक्रॉस 5000 ATMs करिता इंटिग्रेटेड कॅश सोल्युशन्स साठी. आणि याच अपडेटमुळे CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इन्फोसिस कोलॅबोरेट विथ कॉग्निशन टू स्केल डेव्हिन AI सॉफ्टवेअर इंजिनियर अक्रॉस ग्लोबल एंटरप्राइजेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेड या कंपनीने कॉग्निशन सोबत स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशनची घोषणा केली आहे. कशासाठी? टू डिप्लॉय अँड स्केल डेव्हिन, जो वर्ल्डचा फर्स्ट AI सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अक्रॉस एंटरप्राइज इन्व्हायरमेंट्स ग्लोबली. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इन्फोसिस लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 4:1च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला होता. म्हणजे प्रत्येकी एक शेअरवर 4 नवीन बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या 4:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, ट्यूजडे 13 जानेवारी 2026. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हुडको बद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुडको साइन MOU विथ छत्तीसगड टू ऑफर अप टू ₹1,00,000 कोटी फंडिंग ओव्हर 5 इयर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कोणासोबत? गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड सोबत. कशासाठी? 1,00,000 कोटी रुपयांपर्यंतचा फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करण्यासाठी ओव्हर द नेक्स्ट 5 इयर्स. कशासाठी? छत्तीसगडमध्ये हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करिता. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सरकारी कंपनी हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हा आहे फायनान्शियल इयर 2026च्या फक्त Q3चा डेटा. हा आहे एका क्वार्टर आधीचा डेटा. हा आहे एका
वर्षा आधीचा डेटा, तसेच हा आहे फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्याचा डेटा आणि हा आहे फायनान्शियल इयर 25च्या पहिल्या 9 महिन्याचा डेटा. आणि इथे आपण प्रोडक्शन व्हॉल्यूम आणि डिलिव्हरी व्हॉल्यूम आपण बघू शकतो. टाटा स्टील इंडिया, टाटा स्टील नेदरलँड, टाटा स्टील थायलंड, तसेच डिलिव्हरी व्हॉल्यूम देखील बघू शकतो. टाटा स्टील इंडिया, नेदरलँड, UK आणि थायलंडचा. आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कम्पेअर आणि हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कम्पॅरिझन. आणि इथे पण पहिल्या 9 महिन्याचा हा इयर ऑन इयर बेसिसवर कम्पॅरिझन आहे. आणि इथे आपण पूर्ण डेटा बघू शकतो. जसे की टाटा स्टील इंडियाचा प्रोडक्शन व्हॉल्यूम फायनान्शियल इयर 2026च्या फक्त क्वार्टर 3 मध्ये आला आहे 6.34 मिलियन टन्स, जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा स्टील लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर टू सेटअप रुपीज 6,675 कोटी 10 गिगावॅट इनगोट अँड वेफर प्लांट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने घोषणा केली की कंपनी आंध्र प्रदेशमध्ये 10 गिगावॅट कॅपॅसिटीचे इनगोट आणि वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इस्टॅब्लिश करणार आहे. आणि मित्रांनो, याकरिता टोटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे 6,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे. आणि मित्रांनो, आधी रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट आली होती की ही फॅसिलिटी ओडिशामध्ये सेटअप होणार आहे, परंतु आता ऑफिशियल अपडेट आली आहे की हे फॅसिलिटी सेटअप होणार आहे आंध्र प्रदेशमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, चला आता आपण बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी अडानी रिन्युएबल एनर्जी होल्डिंग 11 लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे अडानी इकोगेन 7 लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे ही कंपनी रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड आहे. आणि मित्रांनो, अशा वेगवेगळ्या आपल्या सबसिडरीच्या थ्रू अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी आपली लगातार रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढवत आहे. आणि मित्रांनो, सध्याच्या करंट डेटानुसार अडानी ग्रीनची कॅपॅसिटी आहे 17 गिगावॅट पेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे या कॅपॅसिटीला 2030 पर्यंत 50 गिगावॅट पर्यंत पोहोचवण्याचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा ग्रुप स्टॉक डाऊन 54% फ्रॉम पीक गेट्स अँड अपग्रेड फ्रॉम JP मॉर्गन ऑन बेटर डिमांड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची रेटिंग JP मॉर्गनने अपग्रेड केली आहे. अंडर वेट पासून आता नवीन रेटिंग दिली आहे न्यूट्रलची. तसेच JP मॉर्गनने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा टार्गेट प्राइस देखील वाढवला आहे 570 रुपये पर शेअरने 710 रुपये पर शेअरचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.